आज आपण 5 आणि 6 तारखेच्या न्यूज एकत्रित डिस्कस करणार आहोत. रत्नागिरीत क्रूज टर्मिनल भाईंदर वसई दरम्यान रोरो सेवा. तर आता न्यूज बघूया. रत्नागिरी येथे बघा क्रूज टर्मिनल उभारण्यात येणार आहे बघा. आणि भाईंदर वसई तसेच अर्नाळा टेंबी खोडावे दरम्यान लवकरच रोरो सेवा सुरू होणार आहे. या रोरो सेवेमुळे बघा पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे आणि पैशाचीही बचत होणार आहे. बंदर विकासासाठी येणाऱ्या उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मैत्री या एक खिडकी प्रणालीचा वापर केला जात आहे बघा. कोणत्या? मैत्री. दुसरी न्यूज बघा. ऊसतोड कामगारांना 34% दरवाढ. बघा ऊसतोडणी मजुरांना ऊसतोडणीच्या मजुरीत 34% वाढ आणि मुकदमाच्या दलालीत 1% वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे बघा आता ऊसतोड कामगारांची मजुरी प्रति टन 274 वरून 267 रुपयावर जाणार आहे. तर मुकदमांना 1% वाढीव कमिशन मिळणार आहे. मुकदमांना यापूर्वी 19% कमिशन होते, ते आता 20% मिळणार आहे. पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला या बघा महाराष्ट्रात नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला DGP होणार आहेत बघा. रश्मी शुक्ला यांची राज्य सरकारने अखेर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केलेली. 6 महिन्यांची सेवा शिल्लक असणाऱ्या अधिकाऱ्यांचीच पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करावी असा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकष आहे बघा. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकषानुसार बघा ज्यांचा कालावधी 6 महिने राहिलेला आहे त्यांना DGP पदी नियुक्त करण्यात यावे असे निकष आहे लोकसेवा आयोगाचा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा. पुढची न्यूज बघा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक कोण आहे? तर ॲलन ट्युरिंग. ॲलन ट्युरिंग या ब्रिटिश गणितज्ञाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक मानले जाते बघा. नाव लक्षात असू द्या. ॲलन ट्युरिंग. ते बघा पॉईंट आहे. 1966 पासून त्यांच्या गौरवार्थ दरवर्षी संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस नोबेल पारितोषिकास समान असणारे ॲलन एम ट्युरिंग पारितोषिक देण्यात येते बघा. पुढची न्यूज बघा. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत 13.5 गिगावॅटने वाढ. ते बघा देशात 2023 सालात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमतेत 13.5 गिगावॅटने वाढ झालेली आहे बघा. आणि जागतिक आघाडीवर भारताला 4थ्या क्रमांकावर नेणारी ही कामगिरी आहे बघा. किती? 4थ्या क्रमांकावर. आणि पवन ऊर्जा निर्मितीत भारत 4थ्या तर सौर ऊर्जा निर्मितीत 5व्या क्रमांकावर आहे बघा. तर 2030पर्यंत देशात 500 गिगावॅट ऊर्जा निर्मिती अपारंपरिक स्रोतापासून करण्याची घोषणा केलेली आहे बघा. तर केंद्र सरकारने बघा 2023मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला मंजुरी दिलेली. यानुसार बघा भारताला जगातील हरित हायड्रोजनचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार बनविण्यासाठी देशात 4,50,000 हरित हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. चला तर मग 6 जानेवारीची न्यूज बघूया. पहिली न्यूज बघा. विकास दर गतिमान. बघा 2022-23 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था वाढीचा दर बघा किती राहिलेला आहे? 7.2%. ही 7.2% आकडेवारी लक्षात असणे महत्त्वाचे आहे. तर 2022-23मध्ये बघा निर्मिती क्षेत्रात उत्पादन 1.3% होते बघा. तर 2022-23मध्ये खाण क्षेत्राची वाढ किती होती? 4.1%. तर वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवामध्ये वाढीचा दर किती होता 2022-23मध्ये? 7.1%. सगळी आकडेवारी मी आता सांगितली ती महत्त्वाची लक्षात असू द्या. तर 2022-23मध्ये कृषी क्षेत्राची वाढ किती होती? तर 4% होती बघा. पण चालू येणाऱ्या म्हणजे 2023-24मध्ये ती घसरण्याची शक्यता नोंदवलेली आहे बघा. चला तर मग पुढची न्यूज बघूया. बघा दुसरी न्यूज. राष्ट्रीय युवा महोत्सव. तर विकसित भारत 2047 या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय युवा महोत्सव 12 ते 16 जानेवारी या कालावधीत नाशिकमध्ये होत आहे बघा.
आणि महाराष्ट्राला 16 वर्षानंतर ही संधी मिळालेली आहे. रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वी. बघा तर बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या वरोरा तालुक्यातील एकारजुना येथील कृषी संशोधन केंद्रात प्रथमच रंगीत कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. तर पांढऱ्या कापसापेक्षा रंगीत कापसाचे उत्पादन भरघोस होते बघा. शिवाय मशागतीचा खर्चही कमी येतो. त्यामुळेच एकारजुना कृषी संशोधन केंद्रात 23 वाण कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे. त्यात नॉन बीटी आणि बीटी कपाशी समावेश होतो बा. इथे न्यूज आहे बघा. भारतात खवले मांजराच्या तस्करीत वाढ. चला या काय महत्त्वाचं बघू आणखी. जगभरातील वन्य प्राण्यांच्या अवैध तस्करीपैकी 20% तस्करी ही बघा खवले मांजराची होते बघा. त्याच्या शरीरावरील खवले आणि मांसामुळे ते सर्वाधिक तस्करी केल्या जाणाऱ्या वन्य सस्तन प्राण्यापैकी एक आहे. IUCNच्या ते बघा लाल यादीमध्ये आहे बघा. मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या शिकारीमुळे खवले मांजराची संख्या झपाट्याने कमी होत आहे बघा. तर बघा, खवले मांजराच्या 8 प्रजाती आढळतात. किती? 8. त्यापैकी 4 आफ्रिकेत आणि 4 आशियामध्ये आहेत. भारतात 2 प्रजातींचे खवले मांजरे आहेत. यात भारतीय खवले मांजर मॅनिस क्रॅसिकाउडाटा आणि चिनी खवले मांजर मॅनिस पेटाडॅक्टिला या 2 प्रजातींचा समावेश आहे बघा. ते बघा न्यूज आहे. देशभरात बघा लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी कायदेशीर चौकट निर्माण करण्यासाठी बघा कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली बघा. तरी न्यूज आहे. आदित्य L1 यानाची आज अंतिम कक्षेत प्रस्थापना. तर आदित्य L1 विषयी आपण माहिती बघूयात. महत्त्वाचं काय आलेलं आहे. आपण मागं पण डिस्कस केलं होतं आदित्य L1 विषयी जेव्हा प्रक्षेपित केलं होतं त्यावेळेस. पण यात आणखीन एक्स्ट्रा माहिती आलेली आहे, ती बघूया आपण यातली. बघा, इस्रो शनिवारी आपल्या सौर मोहिमेअंतर्गत आदित्य L1 यान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटरवरील कक्षेत गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूवर, त्यालाच काय म्हणतात, लग्रेंज पॉईंटवर प्रस्थापित करणार आहे बा. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी देशाची ही पहिलीच अवकाश मोहीम आहे बघा. कोणती? आदित्य L1. बघा, पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटरवर असलेल्या सूर्य पृथ्वी दरम्यानच्या लग्रेंज पॉईंट 1च्या L1 आसपास त्रिमितीय प्रभामंडल कक्षेत पोहोचेल. L1 पॉईंट हा बिंदू पृथ्वी आणि सूर्यामधील एकूण अंतराच्या सुमारे 1% अंतरावर आहे बघा. लग्रेंज पॉईंट हा असा समतोल बिंदू आहे जिथे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षण निष्क्रिय होते. तर आदित्य L1 काय करणार आहे बघा. तर आता त्या पॉईंटवर म्हणजेच L1 पॉईंटवर प्रक्षेपित केल्यानंतर सौर प्रभामंडलाचे दूरस्थ निरीक्षण करणार आहे बघा. पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटरवर प्रस्थापित होणार आहे. त्यावेळी पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटरवर प्रस्थापित होणार आहे ते. सूर्य पृथ्वी दरम्यानच्या लग्रेंज पॉईंट 1वर सौर प्रभेच्या निरीक्षणासाठी रचना, सौर वातावरणातील गतिशीलता, सौर वादळे, सूर्याच्या कोरोनाची उष्णता, सौर भूकंपाचा अभ्यास करणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागावरील प्रभामंडल वस्तुमानाच्या उत्सर्जन प्रक्रियांचा अभ्यास करणे, सौर वातावरणातील घडामोडींच्या पृथ्वीच्या जवळील अवकाशातील हवामानावरील परिणामांचा अभ्यास करणे, ही सर्व कामे आदित्य L1 करणार आहे. चला तर मग एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.